माऊलींची पालखी आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करते। साताऱ्यामध्ये जाण्याआधी निरा गावात माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा असणार आहे। यावेळी माऊलींच्या स्वागतासाठी निरा गावात जय्यत तयारी करण्यात आली आहे। भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। पालखीचा आज दुपारचा विसावा निरा या ठिकाणी आहे आणि दुपारनंतर निरा स्नान करून माऊली हे सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहेत। पुणे जिल्ह्यातला प्रवास संपून आता माऊली हे सातारा जिल्ह्यात आपण त्या निरा या ठिकाणच्या असलेल्या पालखी दलाच्या विसाव्या ठिकाणी आहोत। आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने पालखी दल सजवण्यात आलेले, विशेषतः इथं पोलीस प्रशासन त्याचबरोबर जी व्यवस्था आहे ती व्यवस्था देखील केली जाते। समोर पाहतो सुंदर अशी रांगोळी रेखाटली जाते आणि ती रांगोळी रेखाटून त्यामधून माऊलींच्या पालखीचं स्वागत देखील सुंदर पद्धतीने केलं जाते। समोर तुळशीचं वृंदावन या ठिकाणी रेखाटलं जाते, सुंदर पद्धतीने ही रांगोळी देखील काढली जाते। एकंदरीत माऊलीच्या वाटेवरती ज्या ज्या ठिकाणी माऊली विसावणार आहे त्याचबरोबर माऊली ज्या ज्या ठिकाणाहून जाणार आहे त्या त्या ठिकाणी अशाच पद्धतीने सुंदर पद्धतीने रांगोळी देखील काढल्या जातात। समोर हा पालखीचा विसावा आहे, या ठिकाणी पालखी ठेवली जाणार आहे आणि इथं माऊली जवळपास 1.5 तास या ठिकाणी विसावतील। जेवणाचा विसावा आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी आपण पाहतो सकाळपासून अशा पद्धतीने जे भाविक आहेत हे दर्शन रांगेमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत आणि माऊली आल्यानंतर त्यांचा चरण स्पर्श करावा यासाठी सकाळपासून ही दर्शन रांगेसाठी ही जी दर्शन रांग आहे ती लांबच लांब रांग आहे। मात्र माऊली आल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यावं याच हेतून हे सगळे जे वारकरी आहेत या ठिकाणी थांबलेले आहेत। परिसरातील आजूबाजूचे जे भाविक आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत आज गेल्या 6-7 दिवसापासून माऊलींची पालखी ही पुणे जिल्ह्यामध्ये होते, मात्र आज सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे तिथं जंगी स्वागत केलं जाईल। या ठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी राजकीय मंडळी त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित असतात। मात्र तत्पूर्वी जो माऊलीचा दुपारचा विसावा आहे तो दुपारचा विसावा निरा या ठिकाणी आहे आणि भाविक वारकरी मोठ्या संख्येने या विसाव्याच्या ठिकाणी विसावलेले आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, निरा। तर मजल दर मजल करत संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा धाराशिवमध्ये दाखल झाली। यावेळी संपूर्ण रस्त्यावरती रांगोळीचा सडा घालण्यात आला, तर महिलांनी पालखीसमोर फुगड्यांचा पेर धरत टाळ मृदुंगाच्या तालावर टेका धरला। यावेळी पालखीवर फुलांची उधळण करण्यात आली। गजानन महाराजांचा विठुरायाचा जयघोष करण्यात आला। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। संत गजानन महाराजांची पालखी मजल दर मजल करत धाराशिव शहरात दाखल झालेली आहे। टाळ मृदंगाचा गजर जो आपल्याला पाहायला मिळतोय, या टाळ मृदंगाचा गजर करत ही पालखी जी आहे ती धाराशिव शहरात दाखल झाली आहे। ही पालखी परवा धाराशिव जिल्ह्यात बीड जिल्ह्यातून जातमन झालं होतं। कळंब येथे मुक्काम, त्यानंतर ढोकी, त्यानंतर जी आहे ती रात्री ही पालखी माकडाच्या उपळाई करत आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे। आणि या पालखीचं वैशिष्ट्य आहे की शिस्तबद्धतेचं प्रतीक म्हणून या पालखीकडे पाहिलं जातं। स्वच्छता असेल, ही स्वच्छता देखील या पालखीकडे पाहिलं जातं। आपण बघू शकतो की स्वामी गजानन महाराजांची पालखी दाखल झाल्यानंतर जे आहे ती महिला असतील किंवा पुरुष असतील हे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत। प्रशासनाचा बंदोबस्तही तेवढ्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आहे। पालखीचा आणखीन 2 दिवस जो मुक्काम आहे तो धाराशिव जिल्ह्यात असणार आहे। एकूण वातावरण जर बघितलं तर भक्तिमय पद्धतीनं सगळं केलेलं आहे। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळी काढून जे आहे ती स्वागत केलं जात आहे। त्यामुळं भक्तीचं वातावरण जे आहे ते आनंददायक वातावरण धाराशिव पाहायला मिळतं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।